आणि बातमी नाशिकमध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 35,000 कोटींची विकास कामं सुरू झाली आहेत। तर 65 किलोमीटरच्या बाह्य रिंग रोडसाठी मात्र आतापर्यंत केवळ 35% भूसंपादन पूर्ण झालंय। योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप करत स्वातंत्र्य दिनी मात्र शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाचा या भागात आपण बघतोय योग्य मोबदला मिळत नाहीये आणि असा आरोप करत शेतकरी आंदोलनासाठी बसलेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास 35,000 करोड रुपयांची कामं केली जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बाह्य रिंग रोडचे काम देखील केलं जाणार आहे, परंतु शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलनाला या ठिकाणी बसलेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं असेल तर शेतकरी असतील, विद्यार्थी असतील किंवा महिला वर्ग असेल, या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं जातोय। या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः येऊन या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं। त्यानंतर या ठिकाणी उपोषण देखील सोडण्यात आलेलं होतं, परंतु त्याला देखील आता जवळपास महिना उलटून गेला, परंतु त्यांचं आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही। या संपूर्ण संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत। काय सांगाल आपण या ठिकाणी आज आत्मक्लेश आंदोलन करताय? एकीकडे आज 80वा स्वातंत्र्य दिन साजरे करण्यात येतोय आणि आपण या ठिकाणी आंदोलन करताय। देश स्वातंत्र्य झालाय हा फक्त राजकारण्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी झालेला आहे। या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी अजूनही देश स्वातंत्र्य झालेला नाही। कारण तुम्ही बघा 65 किलोमीटरचा हा रिंग रोड शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे। आम्ही सातत्यानं शासनाकडे सगळ्या मागण्या करतोय, पुरावे देतोय, परंतु नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे एक उर्मट अधिकारी ह्या नाशिक जिल्ह्याला मिळाल्यामुळे ह्या सर्व शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असताना अलाइनमेंट बदलण्यासाठी फक्त जिल्हाधिकारी चुकीची माहिती देत आहे, MSIDCचे अधिकारी चुकीची माहिती देत आहे आणि गिरीश भाऊ महाजन आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांचं ऐकताय। म्हणून आज आमच्या शेतकऱ्यांवर या स्वातंत्र्य दिनी हा आत्मक्लेश आंदोलन करायचा वेळ यांनी आणलेली। आज महिला असतील, विद्यार्थी असतील, आम्ही माणसं सगळे आहोत। हे सगळे शेतकरी आज काळा ड्रेस घालून, काळी पट्टी बांधून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी यांचा निषेध करताय। आता तरी यांना जाग यावी। आमच्या मागण्या काय हो? जो योग्य अलाइनमेंट आम्ही मागितली, मखमालाबाद ते गोवर्धन ही अलाइनमेंट बदला, गवळवाडी मार्गे ती अलाइनमेंट घ्या। आमच्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम खरेदीच्या आधारावर गावातला मोबदला द्या, जिरायतीच्या बागायती करा। आमच्या वडनेरचे जे हायटेन्शन आहेत त्यांच्या बाजूने ती अलाइनमेंट घ्यावी। विंचूर गवळीला चुकीची अलाइनमेंट टाकली, ती बदलावी। एकदम छोट्याशा मागण्या आमच्या, ज्या पूर्ण शासन करू शकतं। परंतु आम्ही विभागीय आयुक्तांना भेटलो, कुंभमेळा आयुक्तांना भेटलो, त्यांनी सर्वांनी सांगितलं ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस जिल्हाधिकारी सांगतात की माझ्या हातात काहीच नाही। म्हणून आम्ही आज हे आत्मक्लेश आंदोलन करतोय। शासनाला जर आता जाग आली नाही तर मात्र नक्कीच हे आंदोलन आक्रमक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। देवेंद्रजी, आपल्यावर आमचा विश्वास आहे, आपण या रिंग रोडच्या शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल। निश्चितच आपण जर या ठिकाणी बघितलं तर शेतकरी या मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनामध्ये या ठिकाणी आज स्वातंत्र्य दिनी बसलेले आहेत। खरं तर आज संपूर्ण भारत हा 80वा स्वातंत्र्य दिन हा साजरा करतोय, परंतु दुसरीकडे आपण जर बघितलं तर देखील आज शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी या ठिकाणी आंदोलनाचा लढा हा पुकारावा लागतोय। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।